नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, गेल्या 2 ते 3 हप्त्यांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू आहेत आणि त्यामुळे आखाती देशामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र याचा फटका आता महाराष्ट्राला देखील बसला आहे. म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार राज्यामध्ये गॅसची कमतरता ही निर्माण झाली आहे. म्हणजे आयात निर्यात ही बंद झाल्यामुळे किंवा आयात निर्यातीवरती परिणाम झाल्यामुळे अनेक उद्योगांना जो कच्चा माल मिळतो तो सुद्धा आता मिळत नाही, अशी माहिती समोर आलेली आहे. औद्योगिक नागरी म्हणून ओळखल्या जाणारे पिंपरी चिंचवड येथे गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. म्हणजे त्याचा अनेक उद्योगधंद्यांवरती परिणाम झाले. म्हणजे यापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये 2 शिफ्ट मध्ये काम सुरू असायचे. मात्र काही दिवसांपासून गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे तिथे आता एकाच शिफ्ट मध्ये काम सुरू आहेत. मात्र ही स्थिती जर कंटिन्युअस अशी राहिली तर येणाऱ्या 2 ते 4 दिवसामध्ये किंवा 1 हप्त्यामध्ये पूर्णपणे जे उद्योगधंद्याचं किंवा कंपनीचं जे काम आहे ते पूर्णपणे ठप्प होऊन जाईल, अशी माहिती कंपनी मालकांकडून मिळालेली आहे. तसेच अहिल्यानगरच्या औद्योगिक वसाहतीत देखील गॅसचा तुटवडा हा निर्माण झाला आहे. म्हणजे येथे जवळजवळ 15 कंपन्या, 15 उद्योग हे गॅसवरती डिपेंड आहेत. त्यामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे 15 उद्योगांवरती त्याचा थेट परिणाम झाला व हे 15चे 15 उद्योग थेट बंद झाले आहेत, ठप्प पडले आहेत. येथील कामकाज पूर्णपणे बंद आहेत, अशी माहिती मिळालेली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील एलपीजी गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. म्हणजे काही प्लांटमध्ये फक्त 12 तासांचा जो एलपीजी गॅस आहे तो शिल्लक आहे आणि जर परत तो मिळाला नाही तर हे सुद्धा कामकाज पूर्णपणे ठप्प होऊन जाईल, अशी माहिती देखील समोर आलेली आहे. त्यामुळे या इराण, इस्रायल व अमेरिका यांच्या युद्धाचा थेट परिणाम देशात व आपल्या राज्यामध्ये जाणवतोय. त्यामुळे हे युद्ध लवकर लवकर थांबावे व आहे ते कामकाज पूर्णपणे व्यवस्थितपणे सुरळीत होऊन जाईल, अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.